नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज पटकन मी तुम्हाला 4 प्रोडक्ट असे दाखवणार आहे ज्याच्यामुळे आपलं किचन नीट, क्लीन आणि थोडंसं रिच लुक देतं। सो त्या पटकन मी तुम्हाला गोष्टी दाखवते। कदाचित त्या गोष्टी तुम्ही यूज पण करत असाल, पण त्या यूज करण्यामागचं खूप मोठं चांगलं रिझन सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे। सो जास्त बडबड न करता मी तुम्हाला त्या गोष्टी दाखवायला सुरुवात। तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचन नॅपकिन, जो मे बी काही जणांच्या घरी असू शकतो आणि हा असणं खूप गरजेचं आहे। मी पण आतापर्यंत एखादा टी शर्ट, टॉप किंवा पॅन्ट वगैरे कट करून त्याचं एक फडकं म्हणजे तयार करून वापरलेला आहे, पण ते आपल्या किचनमध्ये अतिशय खराब दिसतं। त्याच्यामुळे आपलं पण आणि आपल्या किचनचं इम्प्रेशन सुद्धा खराब पडतं। जेव्हा कोणी आपल्याकडे येतं ना, तेव्हा सगळ्यात आधी किचन बघतंच, म्हणजे कोणीही आलं तरी किचनमध्ये येतच लेडीज जर असेल तर, आणि त्या ह्या गोष्टी आहेत ना त्या लगेच नोटीस होतात। म्हणजे मी स्वतः नोटीस करते, त्याच्यावरून सांगते। कारण आणि ही गोष्ट काही महाग नाहीये, म्हणजे मी चारही ज्या गोष्टी दाखवते ना त्या लिटरली तुम्ही एखादा 500-600 रुपयाचा टॉप घेत असाल ना, तर त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये या सगळ्या गोष्टी येतात आणि तुम्ही खूप वेळासाठी ह्या गोष्टी यूज करू शकता, पण ह्याच्यामुळे तुमचं किचन खूप चांगलं दिसू शकतं। तर ही गोष्ट फक्त 40 ते 50 रुपयाची आहे। तुम्ही जर ऑनलाईन ऑर्डर केली तर कदाचित अजून स्वस्त सुद्धा मिळेल। तर मला ही 45 रुपीजमध्ये मिळालेली आहे। आणि असा कलर मी घेण्याचं कारण असं, मी आधी पिंक वगैरे पण वापरलेत, पण त्याला डाग लगेच दिसतात। म्हणजे आज आपण हात पुसला तर लगेच उद्या धुणार नाही, आपण 10-15 दिवसांनी वगैरे धुतो। त्याच्यामुळे मी असा मळखाऊ कलर घेतलेला आहे, ज्याच्यामुळे त्याला पटकन दिसणार नाही आपला, म्हणजे आपण जे काय याला पुसलेलं आहे ते। नाहीतर असं व्हायचं की आज आपण क्लीन केलं आणि उद्या अडकवलं आणि नेमकं त्याच दिवशी आपण हात पुसले, तरी भांडी वगैरे घासली किंवा काही झालं किंवा हात पुसायची सवय असेल तर म्हणजे एखादा तेलकट, हळदीचा वगैरे डाग त्याला लागतो। आणि जरी तुम्ही 15 दिवस वापरून धुतला असेल तरी जर कोणी बघितलं तर ते आपण त्याला एक्सप्लेन नाही करणार ना। मळखाऊ कलर ह्यासाठी घेतलाय कारण किचनमध्ये सतत हात पुसले जातात फडक्याला, त्याच्यामुळे हे किचन नॅपकिन असणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे किचनचा लुक पण छान दिसतो आणि आपलं किचन नीट क्लीन सुद्धा दिसतं। असे फडके कुठे पण टांगलेले चांगले नाही दिसत। सो ही गोष्ट तुमच्या किचनमध्ये नसेल तर नक्की घ्या, त्याची प्राइस पण रिझनेबल आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती आहे ही किचन वाईप, आणि हे तुम्ही मल्टिपल टाइम यूज करू शकता। ह्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत, तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता किंवा तुम्ही तुमच्या लोकल शॉपमध्ये जिथे सगळं साफसफाईचं सामान वगैरे मिळतं ना, तिथे आजकाल हे भेटायला लागलंय। आणि मी पण आत्ताच हे घेतलेलं आहे, त्याच्या आधी सुद्धा मी पण फडकेच वापरत होते जे असे खराब होतात। म्हणजे याला आता हा क्लीन आहे, मी व्यवस्थित रोज धुते, पण त्याची कंडिशन काय झाली बघा, कारण 1-1.5 वर्ष मी हा वापरते आणि असा किचनमध्ये फडका जर कोणी बाहेरून येऊन आपल्या किचनमध्ये बघितलं तर ते किती घाण वाटतं। म्हणजे आपण त्यात क्लीन केलं हे आपल्याला माहिती आहे, पण समोरच्याला आपण नाही सांगू शकत ना। त्याच्यामुळे मी पण ही माझी जी सवय आहे किंवा ही गोष्ट मी पण चेंज करायचा टाइम आला म्हणून मी चेंज करते। आणि हा चेंज खूप गरजेचा आहे, कारण आपण दुसऱ्याचं किचन दुसऱ्याच्या घरी गेल्यावर गोष्टी जर बघत असू आणि त्या आपल्याला खराब वाटत असतील तर त्या आपल्या घरामध्ये सुद्धा खराब वाटतात। त्याच्यामुळे मी असे फडके, जरी आता मी हा नवीन फडका काढला तरी पण बघा थोडाफार खराब दिसतोच। आणि मेन म्हणजे ही फडकी अशी कुठे पण अडकवलेली किंवा धुतल्यावरती आपण वाळत घालतो तर ते खूप खराब दिसतं किचनमध्ये। त्याच्यामुळे आपलं किचन सुद्धा खराब दिसतं आणि मग आपल्याकडे एक बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा चेंज होतो। फ्रँकली सांगते, जे मी अनुभव घेतलेला ते मी तुमच्यासोबत सांगते। सो ह्या गोष्टी पण आता फेकून द्यायची वेळ आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याची प्राइस सुद्धा रिझनेबल आहे आणि तुम्ही हे रियूज करू शकता। आता मी तुम्हाला तुमच्या समोरच ओपन करून दाखवते। किचन वाईप्स आधी यूज केले आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर मी तुम्हाला रिझल्ट सांगते। आणि मल्टिपल टाइम याचा यूज करू शकतो, असं नाहीये की एक पार्ट फाडला आणि तो यूज केला त्याच्यानंतर तो फेकून द्यायचा नाही। मी तुम्हाला लाईव्ह पण दाखवते की त्याचा कसा रियूज आपण करू शकतो किंवा किती पाणी हे ॲब्झॉर्ब करतं। आणि ह्याचा वापर तुम्ही फर्निचर पुसायला किंवा किचनमध्ये वगैरे सगळे ट्रॉलीज वगैरे पुसायला सुद्धा वापरू शकता। खाली पाणी वगैरे पडलं असेल तर ते सुद्धा ॲज कम्पेअर टू फडकं हे जास्त ॲब्झॉर्ब करतं। सो चला मी तुम्हाला दाखवते आधी कसं आणि त्याचा यूज पण दाखवते। तर आता मी हे जे आहे ते ओपन केलंय आणि ह्याचा असा रुमाला इतका, म्हणजे छोटा रुमाल असतो ना तितका जो पार्ट आहे तो असा इझिली निघतो, म्हणजे तुम्ही बघू शकता। आणि ह्या एवढ्याशा गोष्टीचा आपण मल्टिपल टाइम यूज करू शकतो। आणि तुम्हाला असं वाटेल ह्याच्यामुळे काय ओटा पुसला जाणार आहे किंवा कसं काय पुसायचं, तर नाही, मी तुम्हाला दाखवते।
आणि हे आपण क्लीन पण करू शकतो, पुन्हा रियुजेबल आहे, मल्टिपल टाइम याचा यूज करू शकतो आणि मल्टिपल कामांसाठी सुद्धा यूज करू शकतो. आणि हा जो बंडल आहे तो मी 6 महिन्यासाठी यूज करते, म्हणजे ह्याचा रियूज मी जास्त वेळा करते. तर ही गोष्ट पण तुम्हाला जर कुठे मार्केटमध्ये दिसली किंवा तुम्हाला त्याची लिंक पाहिजे असेल तर मला सांगा, मी लिंक देते किंवा तुम्ही ऑनलाईन वगैरे घेऊ शकता. तर जर तुमचं पण किचन अजून छान दिसावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमध्ये किचन वाईप्स नक्की ॲड करा. या सगळ्या गोष्टीमधून मला काहीच भेटणार नाहीये, पण मला असं वाटतं की चांगल्या गोष्टी आपण शेअर केल्या तर किंवा ज्या गोष्टी बजेट फ्रेंडली आहेत, ज्या गोष्टी म्हणजे लिटरली 200-300 रुपयामध्ये 4-5 गोष्टी किचनमधल्या जर चेंज करून आपलं किचन खूप छान दिसणार असेल तर काहीच हरकत नाही असं मला वाटतं. सो ही गोष्ट सुद्धा तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की ॲड करा. तर इथे मी तुम्हाला आता दाखवते की हा जो पेपर आहे तो कसा ॲब्झॉर्ब करतो. जेव्हा तुम्ही ह्याचा यूज कराल तेव्हा तुम्ही पुन्हा असा क्लीन करून ह्याचा रियूज करू शकता. ह्याच्यातून पूर्ण पाणी वगैरे निघून जातं. एखादा डाग वगैरे लागलेला असेल तर तो पण निघून जातो. तर इथे तुम्ही पुन्हा ह्याचा रियूज करू शकता आणि हे वाळत घातलं तरी पण चांगला दिसेल, जरा दिसायला म्हणजे ह्याच्यापेक्षा तरी चांगलं दिसेल. आता हे वगैरे ह्याला डाग वगैरे लागतात आणि ह्याला जे काही डाग वगैरे लागतात ना ते सगळे निघून जातात. तर तिसरी गोष्ट म्हणजे किचनमध्ये टिश्यू पेपर हे नक्की असायला पाहिजेत. तर ते ह्याच्यासाठी की आपण खूप वेळा काही तळतो वगैरे आणि ते तळल्यामुळे आपण काय करतो, पटकन पेपर घेतो आणि त्याच्यावरती ते तळलेलं टाकतो, पण पेपर खूप हार्मफुल असतो. त्याच्यामुळे तुम्ही टिश्यू पेपरचा वापर करा आणि टिश्यू पेपर घेताना सुद्धा चांगल्या क्वालिटीचे घ्या. तर मी हे घेतलेले आहेत जे की आम्ही गाडीमध्ये पण यूज करतो, म्हणजे सेम, आणि मी किचनमध्ये पण हेच वापरते. फक्त जेव्हा काही तळायचं वगैरे असेल तेव्हाच मी ह्याचा वापर करते. मी पेपरचा वापर करत नाही कारण पेपर हार्मफुल आहे. त्यानंतरची गोष्ट आहे ती आहे बेकिंग पेपर. तर हा पेपर मी मोस्टली यासाठी घेतला आहे की आपण टिफिनमध्ये चपाती वगैरे देतो आणि सकाळी ती चपाती थंड करण्याचा इतका असा वेळ नसतो आणि ती चपाती आपण जेव्हा डब्यामध्ये तशीच देतो तेव्हा त्याला घाम येतो, म्हणजे घाम म्हणजे थोडंसं पाणी सुटतं आणि ती चपाती खराब होते. त्याच्यामुळे मी हे बेकिंग पेपर घेतलेले आहेत आणि हे चांगल्या क्वालिटीचे घेतलेले आहेत. तुम्ही ही गोष्ट घेताना सुद्धा चांगली क्वालिटी बघून घ्या. 2-4 पैसे वाचवण्यासाठी असं कुठलं पण लोकल घेऊ नका, म्हणजे कुठला पण पेपर घेऊ नका. त्याचे व्यवस्थित रिव्ह्यूज बघा आधी गुगलवरती, त्यानंतर त्याच्या रिलेटेड व्हिडिओज बघा किंवा कोणता बेस्ट पेपर आहे तो बघा आणि त्याच्यानंतर घ्या. आता हा बेकिंग पेपर हा मल्टिपल गोष्टींसाठी आपण यूज करू शकतो. जसं की जर मी एखाद्या पेपरमध्ये पराठा वगैरे रॅप करून दिलेला आहे, चपाती रॅप करून दिलेली आहे आणि किंवा रोल वगैरे रॅप करून दिलेला आहे आणि तो म्हणजे दुपारपर्यंत थंड होतो, मग तो तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा गरम करण्यासाठी बेकिंग पेपर कंटिन्यू तसाच ठेवू शकता. आणि त्यानंतर हा जो पेपर आहे तो फूड सेफ्टी व्हेरीफाईड आहे, त्याच्यावरती मार्क आहे. त्यानंतर मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही हा वापरू शकता. त्याच्यानंतर नॉन स्टिकी आहे, म्हणजे आपण जसं टिश्यू पेपरला चपाती चिकटते त्या पद्धतीने हे चिकटणार नाही. हा एन्व्हायरमेंटल फ्रेंडली सुद्धा आहे. मी 10 मीटरचा घेतलेला आहे आणि खास करून चपाती टिफिनमध्ये मी देते त्याच्यासाठी घेतलेला आहे, किंवा कधी आपण काही दिलं जे दुपारी आपल्याला गरम वगैरे करायचं तर त्याच्यासाठी हा पेपर आहे. मी तुम्हाला ओपन करून दाखवते तुमच्या समोरच, कारण मी पण ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चुकांमधून शिकलेली आहे. मी पण आधी टिश्यू पेपरच देत होती, तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, पण मलाच त्याचा अनुभव आला की हे चुकीचं आहे, कारण टिश्यू पेपर चपातीला चिकटतोय. सो मी ते अवॉइड केलं आणि त्याच्यासाठी हा सोल्युशन फाइंड आउट केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये पण खूप सारे ऑप्शन्स कमी पैशामध्ये मिळतात, पण मी ते नाही घेतलेले आहेत. मी हाच चूज केला आहे. किंवा तुम्ही ही कंपनी आहे त्याचं नाव बघा आणि त्याचे रिव्ह्यूज वगैरे बघा, तुम्हाला तुमचं आन्सर मिळेल. सो हा जो पेपर आहे तो अगदी नॉन स्टिकी आहे आणि मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा वापरू शकतो. सो तुमच्या किचनमध्ये सुद्धा ही गोष्ट नसेल तर तुम्ही सुद्धा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ही गोष्ट तुमच्या किचनमध्ये ॲड करू शकता. तर हा जो बेकिंग पेपर आहे तो 10 मीटरचा मी घेतलेला आहे आणि अगदी त्याचा छोटासा पार्ट आपल्याला एका टायमाला लागतो आणि त्याला अजिबात तेलकटपणा राहत नाही चपातीचा. म्हणजे आता मी तूप लावून देते ना तर त्याला अजिबात तेलकटपणा राहत नाही आणि चपाती मस्त मऊ राहते. आणि हा जो 10 मीटरचा आहे तो तुम्ही भरपूर वेळासाठी वापरू शकता, कारण आपल्याला टिफिनला 2 ते 3 जास्तीत जास्त चपात्या द्यायच्या असतात. त्याच्यामुळे एकदम छोटासा पार्ट मी ते कट करून घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटतं त्या पद्धतीने तुम्ही चपाती त्याच्यामध्ये ठेवू शकता. याच्यामुळे चपाती खूप छान सॉफ्ट राहते आणि त्याला गरम चपाती असल्यामुळे ती थोडीशी ओली होते ते पण होत नाही आणि
जर असं वाटलंच की गरम करायचं आपल्याला चपाती वगैरे पराठा, तर ते सुद्धा आपण हा पेपर ठेवून त्याच डब्यामध्ये करू शकतो. सो मला हे बेस्ट वाटलं, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आता मी जी गोष्ट दाखवते कदाचित ती सगळ्यांच्याच घरी असेल, पण ती खूप गरजेची आहे. ती म्हणजे ह्या गार्बेज बॅग्स. तुम्हाला कदाचित हसायला येत असेल की गार्बेज बॅगचं काय, म्हणजे ब्लॉगमध्ये सांगते, पण जे खरंच वापरत नसेल त्यांच्यासाठी सांगते. ह्याची प्राइस अगदी मिनिमम आहे. म्हणजे लिटरली 50-60 रुपयाला ह्या गोष्टी मिळतात, ज्या आपण महिनाभर वापरू शकतो. पण त्याच्यामुळे आपल्या घरात चांगलं सगळं वातावरण राहतं, किचन नीट दिसतं, आपलं इम्प्रेशन, मी पुन्हा सांगते, आपल्या किचनचं आणि आपलं इम्प्रेशन चांगलं पडतं. 50-60 रुपये तर आपण इथे तिथे कसेही घालवत असतो, पण किचनमध्ये जेव्हा जो कचरा असतो त्याच्या ज्या पिशव्या अशा खरकट टांगून वगैरे आपण ठेवतो किंवा डस्टबिन ओला वगैरे होतो, त्याच्यामुळे त्रास आपल्यालाच होतो. तर हा आपलाच त्रास वाचवण्यासाठी मी सांगते, जर ही गार्बेज बॅग तुमच्याकडे असेल तर तुम्हाला डस्टबिन जास्त वेळासाठी म्हणजे सारखा धुवावा लागणार नाही. आणि तुम्ही धुत नसाल तर तुम्हाला कळत असेल तो डस्टबिन किती खराब होतो आणि त्याच्यामुळे आपल्याच घरातलं वातावरण खराब होतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे किचनमध्ये जेव्हा ते खरकट वगैरे किंवा कचरा वगैरे खूप जास्त साठत असेल आणि तो आपण पिशव्यांमध्ये अडकून ठेवत असेल तर तो खूप खराब दिसतो. त्याच्यामुळे म्हणजे जर कोणी अचानक आपल्याकडे आलं तर म्हणजे खूप इम्प्रेशन खराब पडतं बेसिकली. मी छोट्या साईजमध्ये आणलेल्या आहेत, कारण आमच्या घरामधून जास्त कचराच निघत नाही आणि स्पेशली किचनमधून जास्त कचरा नाही निघत. त्याच्यामुळे मी किचनमध्ये अगदी छोटंसं डस्टबिन ठेवलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, डस्टबिन मी घराबाहेरून घेऊन आली आहे. कचरावाला कचरा घेऊन गेलेला आहे, पण डस्टबिनची कंडिशन व्यवस्थित आहे, म्हणजे चांगली आहे. पण तेच जर मी ह्या ट्रान्सपरंट प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ह्याच्यामध्ये कचरा टाकला असता तर ह्याला पाणी वगैरे सुटलं असतं, ह्याला खराब वास आला असता आणि मला ते पुन्हा क्लीन करावं लागलं असतं. त्याच्यामुळे मला तरी वाटतं अजूनपर्यंत तुम्ही गार्बेज बॅग वापरत नसाल तर नक्की वापरा. तुमचंच काम वाचेल आणि घरामध्ये येणारा दुर्गंधसुद्धा कमी होईल आणि हा डस्टबिन सारखं धुवायलासुद्धा लागणार नाही. आणि तुम्ही बघू शकता इझिली ती गार्बेज बॅग त्याला बसते आणि अशा पद्धतीने तुम्ही जो कचऱ्याचा डबा आहे तो ठेवू शकता. गार्बेज बॅग ही अगदी छोटीशी गोष्ट आहे, कमी पैशामध्ये मिळते, पण त्याच्यामुळे आपल्या किचनचं आपलं इम्प्रेशन चांगलं पडतं. आपलं किचन नीट क्लीन राहतं. म्हणजे माशा वगैरे त्याच्यामुळे येत नाहीत. तुम्ही नोटीस करा ह्या गोष्टी, तुम्ही वापरा आणि त्याच्यानंतर बघा. ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत. खूप वर्षानुवर्ष खूप लोक वापरतात, पण जे नाही वापरत त्यांच्यासाठी मी सांगते. 50-60 रुपयांनी आपलं जग इकडचं तिकडं नाही होत. पण घरामध्ये डस्टबिनला येणारा वास, डस्टबिनमुळे होणारी जी पाखरं, माशा वगैरे किंवा घरामध्ये पसरणारा जो वास आहे तो खूप खराब असतो. त्याच्यामुळे घराचं वातावरण सुद्धा खराब होतं. किंवा किचनमध्ये आपण खरकट असंच ट्रान्सपरंट त्या पिशवीमध्ये ठेवतो तर ते दिसायला सुद्धा अतिशय खराब दिसतं. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गार्बेज बॅग्स नक्की वापरा. ह्या 4 गोष्टी आहेत ज्या किचनमध्ये वापरणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला ह्या 4ही गोष्टी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यातली कोणती गोष्ट जर तुम्ही वापरत नसाल आणि तुम्हाला वापरावी वाटत असेल तर जरूर वापरा. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.